आज आपण कोकणी स्टाईलने तांदळापासून घावणे बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। जर मला दुसऱ्या दिवशी सकाळी घावणे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री मी हे तांदूळ भिजत ठेवणार आहे रात्रभर। ह्याऐवजी तुम्ही तांदळाचं पिठाचा सुद्धा वापर करू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून हे मिक्सरमध्ये पूर्ण मी त्याची बारीक पेस्ट बनवणार आहे। बघू शकता तुम्ही इथे बारीक पूर्ण पातळ तयार झालंय। ते एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। घावण्यासाठी पीठ हे पातळ लागतं, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे। ह्याला ताकासारखं पीठ घावण्याला लागतं। त्यानंतर इथं चवीसाठी मी इथं मीठ घालणार आहे। मीठ घातल्यानंतर मी ते पूर्णपणे ढवळून घेणार आहे आणि 15 मिनिटासाठी मी तसंच ठेवून देणार आहे। 15 मिनिटानंतर मी डोश्याचा तवा घेतला आहे। हा तवा चांगलं तापल्यानंतर थोडं मिठाचं पाणी मारून स्वच्छ पुसून घेतला आहे। त्यानंतर इथे मी थोडं तेल लावून घेते आहे। पूर्ण तव्याला मी इथं तेल लावून घेते आहे। जर आपल्याला असा जाळीदार घावणे बनवायचे असतील तर तवा चांगला तापू द्यावा। तवा चांगला तापल्यानंतर घावणे खूप चांगले उठतात। आता वाटीने मी घावणे घालते। बघू शकता तुम्ही इथे की किती सुंदर अशी घावण्याला जाळी पडलेली आहे। आणि 5 मिनिटं मी ह्याच्यावरती झाकून ठेवणार आहे। फ्लेम कमी करायची नाही आहे। आता बघू शकता की घावणा हा किती छान परतला गेला आहे। दरवेळी घावणा करताना पीठ पूर्ण वाटीने फिरवून घ्यायचं आणि एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की घावणे टाकताना गॅसची फ्लेम ही नेहमी हाय असायला पाहिजे। मग हे तुम्ही चहासोबत किंवा नॉनव्हेज सोबत खाऊ शकता। बघू शकता इथे किती जाळीदार डोसा एकदम सॉफ्ट आणि टेस्टी बनला आहे। नक्की हा ट्राय करून बघा।